आम्हाला काय आणायचं आणि काय नाही आम्ही आमचं बघू। ते नवीन आलाय का भावा, त्याला सांग मला जर काही झालं तर सरपोतदार सोडणार नाही तुला। आणि तू तू आधीच्या ठिकाणी मला जे जेवायला दिलंस ना ते बकवास होता। काहीतरी चमचमीत अन्न खायला। एक काम कर, वडापाव आण गरमागरम, चटणी वगैरे टाकून। जा। वडापाव खायचा तुला? वडापाव खायचा? तुझ्या बापाचं नोकर आहे का? हा, ऑर्डर घालतो आमच्यावर? हा, नाही नाही, सॉरी सॉरी। काय सॉरी? हा, वडापाव पाहिजे तुला? वडापाव खायचा का? हा, म्हणून का तुला? सॉरी सॉरी सॉरी। रिक्वेस्ट जाऊ दे ना बाबा, तो येडा आहे, तू पण येडा आहे का? आणि तू तोंड सांभाळून बोल, त्याचं तोंड फोडून टाकेल, कळलं का? वडापाव खायचा आहे। चल। नवनीचा फोन का लागत नाहीये? स्विच ऑफ। काय करू? दादा, मणी सर कुठे आहे आपल्याला शोधायला हवं, त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं। मला ना त्या गुंडांची भीती वाटते, त्यांनी मणी सरांना काही कमी जास्त केलं तर? वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण मणी दादांना शोधू। कोणीतरी येत आहे। रावलेने मेन गोष्ट ठेवून गेला की इथं, पण मी तुला कसं विसरणार? तेरे बिना तो अपना जिंदगी बहुत अधूरी है। मणीला तिकडे नेलंय म्हणजे मणी सरांना दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट केलंय। आपण याच्या मागावर जायला हवं, म्हणजे मणी सर नक्की कुठे आहे आपल्याला कळेल। हो वहिनी, बरोबर बोललात, चला चला। डॉक्टर, आईला बरं वाटत नाही, तेवढं लवकर बघा ना काय झालंय। काय झालंय तुम्हाला? काल रात्री 2 वेळा उलट्या झाल्या होत्या आणि असं डोकं गरगरल्यासारखं होतंय आणि खोकला अजिबातच थांबत नाहीये। मग खरं सांगू, मला भीती वाटते, काही सिरियस तर नाही ना हे? हो, काही काळजी करू नका, मला चेक करू द्या थोडं। हा करा बघू। पण असं खोकला आला ना की अशी धाप लागते, म्हणजे दम लागल्यासारखं होतं, म्हणून थोडी काळजी वाटते। काही प्रॉब्लेम नाही ना? नाही हो, काही काळजी करू नका, मी काय औषध लिहून देतो तुम्हाला, ती वेळेवर घ्या म्हणजे झालं। हां,
मी काय म्हणत होते, एकदा जरा बीपी पण चेक करून घ्या ना. अगं नाही, तसं असतं तर त्यांनी चेक केलं असतं ना. तसं काही नसेल. म्हणे अरे एक त्यांना माहिती आहे ना, ते करतील ना. हा मग तेच तुम्ही करा, म्हणजे काय ओके असेल तर मग निघू आम्ही. अरे इतकी घाई. थांबा, काही काळजी करणार काही कारण नाही, सगळं ठीक आहे. मी जे औषध लिहून देतो ते घ्या म्हणजे झालं. हा हा लिहून द्या, ते लिहून देतील मग आपण जाऊयात. नाडी चेक करून बघा ना एकदा. कशाला, म्हणजे काही गरज नाही ना त्याची. अरे थांब ना, इतकी घाई कशाला आहे तुला? पाहिलं ना डॉक्टर, ही आजकालची मुलं. पण माझ्या मुलाला माझी काळजी आहे. हा बघा, मनाने घेऊन आलाय तुम्हाला तुमच्याकडे. मी काय म्हणते म्हणे, आता आलोच तर सगळं एकदा चेकअप करूनच घेऊया ना, म्हणजे सारखा सारखा त्रास नको ना. आई अगं तसं जर काही वाटलं असतं डॉक्टरांनी त्यांनी चेक केलं असतं ना. तू कशाला विचारते? कशाला एवढी घाई करते? म्हणे आपण देवळात आलोय का, की देवाला नमस्कार केला आणि निघालो? डॉक्टरकडे आलोय. आणि तुला माहिती आहे हल्ली किती इन्फेक्शन वगैरेचे चान्सेस असतात. डॉक्टर म्हणजे आपण असं, म्हणजे मी ऐकलंय बऱ्याच वेळा की असं थोडंफार सर्दी खोकला वगैरे झाला की मग तो असं व्हायरल इन्फेक्शन वगैरे होतं आणि मग असं काही भयानक काही प्रकार घडणार नाही ना. हो, काही काळजी करू नका. परत सांगतोय, हे औषध देतो ती घ्या म्हणजे तुम्ही पूर्ण ठीक व्हाल. हा आईला फोन लावतो. आई अगं बघ कुणाचा फोन आहे, सतत फोन करतोय तर. अरे हो, मी औषधांच्या याच्यात होते. हॅलो हॅलो आई, मी मणी 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 बोलतोय. हॅलो हॅलो आई. हॅलो आई. मला मला ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो एक मिनिट. हॅलो हॅलो एक मिनिट. हॅलो हा. म्हातारीला कोणाचा फोन आलाय नेमका आणि बाहेर का गेली असेल? जाऊन बघायला हवा. अहो तुम्ही कुठे जातायत? बसा जवळ. अहो नाही, ते आई कुठे गेली ना, एक तर बरं वाटत नाही तिला. हो, मी काय औषधं लिहून दिले ते समजून घ्या. ओके सांगा. हे बघा, हे बघा, हे जे आहे ना, हे दिवसातून 2 वेळा घ्यायचे. ओके, हे सिरप जे आहे हे सकाळ संध्याकाळ घ्यायचे आहे. अहो थोडं इथे लक्ष द्या ना तुम्ही. डॉक्टर, हा पेन घालेन ना नरड्यात, ऑपरेशन करावं लागेल तुझंच.